श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर हा राडा पाहून तुम्हाला वाटलंच असेल की दिवसभर ही घरी काय करते. कारण प्रत्येक घरात राहणाऱ्या स्त्रीला हाच प्रश्न विचारला जातो की काय घरी काम असतं. तर माझ्याही बाबतीत असं होतं कधी कधी, पण आता ही वेगळी परिस्थिती आहे माझ्या बाबतीत. तर तुम्हाला माहितीच आहे, मागे मी व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा मला सर्दी आणि खोकला ताप वगैरे भरपूर झालं होतं आणि त्यातून कुठे मी बाहेर पडत नाही. तर मला परत मायग्रेनचं सुरू झालं दुखणं. तर मायग्रेनचं दुखणं काय असतं ना, हे ज्यांना मायग्रेन आहे त्यांनाच माहिती आहे. तर 3 दिवस कंटिन्यू माझं मायग्रेनचं डोकं दुखत होतं. त्यामुळे माझ्या घराची अवस्था ही अशी झालेली आहे, म्हणजे संपूर्ण घर माझं अस्ताव्यस्त पडलेलं होतं. आता मायग्रेन खरंच इतका भयानक आणि त्रासदायक आहे का, तर हे मायग्रेनच्याच पेशंटला समजतं. आता आज मला संध्याकाळी थोडंसं बरं वाटलेलं आहे. आता माझंही अवतार इग्नोर करा आणि माझ्या घराचंही अवतार इग्नोर करा, कारण अर्ध डोकेदुखी ही प्रचंड त्रासदायक असते. म्हणजे आपल्याला प्रकाश सहन होत नाही, आवाज सहन होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे काहीही, अगदी चक्कर येणं किंवा अंधुक दिसणं अशा देखील समस्या होतात. त्यामुळे ना कुठल्याही घरातलं काम देखील आपण व्यवस्थित करू शकत नाही. पण थोडंसं बरं वाटलं की पुन्हा आपल्याला कामाला लागायचंच असतं, कारण घरातल्या स्त्रीला आराम माहीत नाही असं म्हणतात. कारण आराम आपण करायचा, पण किती, फक्त दुखण्यापुरता. एकदा दुखणं कमी झालं की उठून आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. मग मी काय केलं, सगळ्यात अगोदर ना चहा ठेवला. म्हटलं थोडासा चहा घ्यावा आणि मग त्यानंतर सगळे कामं करून घ्यावी. आता मायग्रेनची ज्यांना ज्यांना समस्या आहे ना त्यांना मी सांगते, एक आयुर्वेदिक उपाय मी सध्या करते आणि तो चांगल्या प्रकारे माझ्यावरती लागू झालेला आहे. जर त्याचा मला छान रिझल्ट मिळाला ना तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. कारण आता माझं 8 ते 10 दिवसात दुखणारं डोकं जे आहे ना ते महिनाभराने दुखलं ह्यावेळेस तरी. आणि मग येताना काय, मी आजारी असले की माझ्या नवऱ्याला बायकोला काय खायला आणू आणि काय नको असं होतं. आणि शंभूचं पण इकडे खेळणं चालू होतं. त्यांच्यासाठी छान कोरा चहा मी ठेवला आणि त्यांना चहा दिला. तर असं हे मायग्रेनमुळे माझं 100 डेज चॅलेंज ना पूर्ण होत नाहीये, पण मी सुद्धा थांबणार नाही. मी कंटिन्यू करणार आणि तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. बाय.